हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचं दिल्ली विमानतळावर जल्लोषात स्वागत। टीम इंडिया मोदींची भेट घेणार, तर मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हवर टीम इंडियाची विजय मिरवणूक। लाडकी बहीण योजनेसाठी ऑगस्टमध्ये अर्ज केला तरी 1 जुलैपासून अनुदान। एका कुटुंबातील 2 महिलांना लाभ मिळणार। योजनेमध्ये अडथळा आणल्यास कारवाई, शिंदे फडणवीसांची माहिती। लाडकी बहीण योजनेमध्ये जनतेची लूट सुरू, हे फसवं सरकार जनतेला सातत्यानं फसवतंय। नाना पटोलेंचा राज्य सरकारवर निशाणा। अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्यावर आज निर्णय। अंबादास दानवेंकडून उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र लिहित दिलगिरी व्यक्त। ठाकरे गटाचे खासदार आणि शिंदे गटाच्या आमदारांची बैठक। जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना भेटलो। सत्तारांसोबतच्या भेटीवर नागेश आष्टीकरांची प्रतिक्रिया। स्मार्ट मीटर सामान्यांच्या घरामध्ये लावण्यात येणार नाही, फक्त सरकारी कार्यालयामध्ये स्मार्ट मीटर लावण्यात येतील। विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। पक्ष वाढणार आहे, येत्या काही दिवसांमध्ये कळेल, अजितदादांचं वक्तव्य। काही आमदार पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेवर दादांचं उत्तर, तर अजित पवार खचलेत, भास्कर जाधवांची टीका। तुम्हाला त्रास होतोय का? मलिकांच्या प्रश्नावर दादांचं पत्रकारांना उत्तर। नवाब मलिकांची अजित पवार गटाच्या बैठकीला उपस्थिती। भाजपचा मलिकांना विरोध कायम, दादांच्या भूमिकेकडे लक्ष। अजित पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकरांसह पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोरेही शरद पवार गटामध्ये। जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। सगळे सोयरे अधिसूचनेवर 8 लाखांहून अधिक हरकती। 3 निवृत्त न्यायमूर्तींची समिती हरकतींची छाननी करणार। विधान परिषदेमध्ये शंभूराज देसाईंची माहिती। प्रकृती खालावल्यानं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी पुन्हा रुग्णालयात दाखल। अडवाणी यांची प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती। ललित पाटील प्रकरणी 2 पोलीस बडतर्फ। ललितला ससूनमधून पळून जाण्यास मदत केल्याचं सबूत। कोल्हापुरातील धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ, तर कोडोली, चिकुर्डे, निलेवाडी परिसरात वारणा नदी पात्राबाहेर। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमधील कर्मचाऱ्यांचं आज काम बंद आंदोलन। मंदिर समितीमधील कर्मचाऱ्याला मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटलांनी केलेल्या शिवीगाळीचा निषेध, गुन्हा दाखल करण्याची मागणी। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 121 भाविक ठार। सत्संगाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल, मात्र फरार भोलेबाबाचा एफआयआरमध्ये उल्लेख नाही। चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत। जामीन मिळाल्यानंतर हेमंत सोरेन यांची गटनेतेपदी निवड। सूत्रांची माहिती, सोरेन लवकरच पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री होणार। निम्म्या नागपूर शहरातील पाणीपुरवठा उद्या बंद। जलवाहिनी जोडणी आणि काही तांत्रिक कामं करण्यात येणार। टँकरनं पाणीपुरवठा होणार नसल्यानं पाण्याचा साठा करण्याचं आवाहन। पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, रायगडमध्ये आज पावसाची शक्यता। बुलढाणा, वाशिम, अकोल्यासह भंडारा, गोंदिया, गडचिरोलीमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।